रामराम मंडळी. सर्वीकडे एल निनो पेपर चॅनल सर्वाकडे चर्चा चालू आहे. पण आपला शेतकरी मायबापले एल निनोनी व्याख्या समजेल नाही असं वातावरण ग्रामीण भागमा फिरो गावमा फिरो आपण म्हणतस. याले सर्वस्वी जबाबदार कोण आहे ते यांना जर अभ्यास करा तर आपले महात्मा गांधीजी स्वातंत्र्यपूर्व काळमा सांगे ते गावाकडे चला. भारत आणि चीन भारतना शेतकरीले गावाकडे चलो त्या टाईमना संदेश दिला होता महात्मा गांधींनी. कारण की गावमा दूध अन्न सर्व गोष्टी चांगल्या भेटतील, शिक्षण चांगलं पाहिजे. आज चीन सरकारनं आपलं जर म्हणं पुरं उलटं आहे. आपल्याकडे सिटी मोठं लावून राहणार, शहरे मोठं लावतात आणि आपला ग्रामीण भाग उदास होऊ राहणार. गावमा शेतकऱ्यांना पोरायला कोण पोरगी देत नाही. यानं मूळ कारण असं आहे की आपली जी दैनंदिन अवस्था या सरकारनं चुकीला धोरणासपोटी करेल. कारण की आयात निर्यातीचं धोरण, बोगस खते बियाणे आणि जी बँकासनं जे चुकीना निर्णय येतस. पहिले सहकार खूप चांगलं होतं, आज सहकार कुठे शिल्लक राहिलं नाही. आणि याच गोष्टींना चीननी चांगला अभ्यास करा. आपल्यापेक्षा दरिंदरचा राहणारा देश चीन आज आपल्यापेक्षा टॉप मोस्टले का की त्याच्यानी पहिले गाव सुधारात. पहिले गाव पातळीमा शिक्षण, आरोग्य, शेती यानं सर्व सुविधा दिल्यात. म्हणून गाव सुधारानंतर शहर सुधारानंतर तटलं सर्व सिटी सुधारणार. आज आपल्याकडे काय आहे, सर्व गाव उदास व्हायले कारण फक्त आपली इथली राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारना चुकीना धोरणे आहेत. कारण की आपले जे काढतात सोशल मीडियाले त्या फक्त आणि फक्त आपले पाकिस्तान काढतात. पाकिस्तानमा असं होय ना, पाकिस्तानमा तसं ना. अरे तुम्ही चिन्हा इडो द्या काढा, आमले चिन्हा गावे द्या काढा, चिन्हा प्रगती द्या काढा. का द्या काढतात नाही म्हणे का की आपण त्याची बराबरी करू आहोत ना. जो आपल्यापेक्षा हलका आहे, ज्यांनी व्यवस्था खराब आहे, म्हणजे आपण यापेक्षा गरीब राहायला पाहिजे, ते आपला डोका भूते घाललेत. यासाठी शेतकरी मायबाप असो, आज आपण म्हणतो येल निनो संकटले आपण सामोरं जाऊ शकतोस. यानं कारण की आपण हवामानपासून कुठल्याही प्रकारनं अभ्यास आणि नियोजन नाही. आज पशुपालक शेतकरींकडे मी फिरत असताना की बऱ्याच शेतकऱ्यांकडे जेमतेम आणखी 2 महिना 1 महिना चारापुढे एवढंच नियोजन आहे. कारण की भविष्याना दृष्टिकोन कोणच नियोजन नाही आहे. फक्त सरासरी जो पट्टा आहे की 2 महिना 2.5 महिन्यानं चारा ठेवा ना. आपला लॉंग टर्ममा चारा नाही, व्यवस्था नाही, चांगला काही नाही. दूधले आते भाव फक्त तुकाराम मुंडे साहेब जे आहातच त्यासनं एफडीए जे धोरण आहे, एफडीए धोरणमुळे थोडा भाव वाढणार हो. असा अधिकारी कमी आहेत. जास्त तुकाराम महाराजले त्या टाईमले बी तुकाराम महाराजले त्रास होता, आज ना तुकारामले बी तसाच त्रास आहे. आपण जे आमनासारखा येडा भाग्या बोलतो, आज आंदोलन करतं, आपण म्हणतो नाही कर्जमाफी व्हायला पाहिजे अमुक, पण घरना बाहेर कोणीच निघत नाही. का की नको हो तरी काय माहीत म्हणे ईश्वर पाटील त्यातले काय काय म्हणे. अशी टिंगल टवाली करणारा या देशमा, या राज्यामा, या गावमा आपला डोकं फिरेल मनासारखा कमी येतं असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की जी परिस्थिती त्या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार आपलं गाव जबाबदार आहे. कारण गावमा आपण शिक्षण वंचित, आरोग्य, शेती यावर कोणीच बोलत नाही. फक्त आपण ज्या विषयनी त्या दिल्लीने गप्पा गावमा मारतात, संध्याकाळ घर जातं अर्धी भाकर खातं, सुकणं झेपी राहिनो. यासाठी भावांनो, मायबापांनो, आता यांना पुढे जर आपले या संकटाचे सामोरं जाणं होईल तर आपले शेती, पाणी, आरोग्य, सिंचन आणि वीज या नावावर गोष्टी करण्या पडतील तरच आपलं भविष्य, नाही तर भविष्य नाही. वंदे मातरम.